सरकारसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। देशभरातील कोट्यावधी गरीब आणि मध्यमवर्गीय शेतकरी आणि कामगार कुटुंबासाठी आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक अशी घोषणा समोर आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी रेशन कार्ड वरती नवीन योजना देखील या ठिकाणी सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर रेशन कार्डच्या प्रणालीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल देखील लागू होणार आहे। तर आता मोदी सरकारचा स्पष्ट संदेश देखील आलेला आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे की दिला जाणारा जो पैसा आहे हा नागरिकांच्या हक्काचा आहे आणि कोणताही सरकार परत घेऊ शकत नाही। ही योजना केवळ तात्पुरती नसून दरवर्षी कायम स्वरूपामध्ये राबवली जाणार असून थेट आता लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे। आता बघा, यामध्ये केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 75,000 कोटी रुपये थेट आता लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केला नसल्याची माहिती खुद मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि वर्षात एकूण लाभाचा आकडा बघायला गेला तर 7 लाख कोटी रुपयापर्यंत जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना गरीब कल्याणासाठी आणि महिलाचा अतिशय मोलाचा दगड असणार देखील सांगल्याचं आहे। आता या संपूर्ण योजनेत कोणताही दलाल कोणताही मध्यस्थ नसणार आहे असा ठाम दावा देखील सरकारकडून करण्यात आलेला आहे। त्यामध्ये वर्ग न पाहता पात्र लाभार्थ्यांना थेट याचा फायदा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यात ही योजना आता पारदर्शकपणे राबवली जाईल असे स्पष्ट संकेत देखील देण्यात आलेले आहे। आता विशेषतः ज्या शेतकरी कुटुंबाकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे त्या सर्व शेतकरी कुटुंबाच्या खात्यात थेट आता आर्थिक मदत जमा केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय महाराष्ट्रातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचं त्यांनी देखील म्हणलेलं आहे। 1 जानेवारी 2026 पासून हे आता तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळायला सुरुवात देखील झालेली आहे। हे केवळ धान्य मिळवण्याचं साधन न राहता सर्व सरकारी योजनेचं मुख्य प्रवेशद्वार बनणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वन नेशन वन रेशन कार्ड धोरणाला आर्थिक बळ देखील आता या ठिकाणी मिळणार आहे। आता मग केंद्र सरकारने एकाच वेळी 5 मोठे नियम देखील लागू करण्याचा निर्णय घेतला असून या नियमामुळे संपूर्ण रेशन व्यवस्था त्यामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्रात या नियमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असे देखील आता त्यांनी सांगितलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या नियमानुसार आता रेशन महिन्यामध्ये एकदाच नव्हे तर तुम्हाला 2 वेळा दिलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणकोणते तुम्हाला अर्ज करावे लागणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर तुम्हाला सरकारी योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, नंतर रेशन कार्ड बाबतीत अपडेट असेल, पेन्शन योजना असेल, अशा सर्व योजना आपण चॅनलवर घेऊन येत असतो। त्यामुळे जर चॅनलवर तुम्ही प्रथम दर्शनी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। चला तर जाणून घेऊया, तर तुम्हाला किती महिन्याला रेशनचा माल आहे ते तुम्हाला 5 किलो मिळणार आहे का, 7 किलो मिळणार आहे का, 10 किलो मिळणार आहे आणि महिन्यातून तुम्हाला 2 वेळा या ठिकाणी धान्य दिलं जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितले। तर तुम्हाला दर 15 दिवसांनी धान्याचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे। यामुळे गरीब कुटुंबाची अन्न सुरक्षा अधिक या ठिकाणी मजबूत होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेलं आहे। आणि या निर्णयामुळे जे काय रोजगार कामगार असतील, मजूर असतील, शहरी ग्रामीण गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोणतेही कुटुंब आपल्या भारतातलं उपाशी राहिलं नाही पाहिजे हा सरकारचा संकल्प आहे, पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलेला आहे। आता बघा, दुसऱ्या नियमामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम कोणकोणते ते देखील जाणून घेऊया। आता बघा, सगळ्यात दुसऱ्या क्रमांकामध्ये पहिला नियम सांगितला तो म्हणजे तुमच्याकडे 5 एकरापेक्षा आज जमीन असणं। त्यानंतर दुसरा नियम कोणकोणता लावलाय ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर तुमच्या धान्याचे प्रमाण देखील वाढले, तर दुसऱ्या नियमाअंतर्गत प्रति व्यक्ती मिळणाऱ्या धान्याचं प्रमाण तुम्हाला आता 5 किलोवरून तुम्हाला अगोदर 5 किलो धान्य मिळत होतं, प्रत्येक व्यक्तीला घरातील एका सदस्याला तुम्हाला 5 किलो धान्य मिळत होतं, तर आता इथून पुढे 7 किलो या ठिकाणी धान्य करण्यात आलेलं आहे। आता 4 सदस्याच्या कुटुंबाला आता
28 किलो धान मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला महागाईवर प्रभावी उपाय देखील म्हटलेला आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती बजेटला देखील या ठिकाणी आधार मिळणार आहे। आता तुम्ही बाजारामध्ये पाहत देखील असाल, धान्याच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेक अडचणीत आलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक आधार देखील मिळणार आहे, असा विश्वास आपल्या राज्य सरकारने व्यक्त केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम क्रमांक 3 किराणा मोफत, म्हणजे आता तिसऱ्या नियमानुसार आता तुम्हाला रेशनमध्ये तांदूळ देखील मिळणार आहे, गहू देखील मिळणार आहे, या सोबतच तुम्हाला साखर असेल, मीठ असेल, चणा डाळ असेल, डाळ असेल आणि काही राज्यामध्ये खाद्यतेल देखील या ठिकाणी मोफत दिलं असणाऱ्याची माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर आता ही योजना कधीपासून चालू होणार आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे सर्वात व्हिडिओ आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याचे देखील डिटेल या व्हिडिओच्या मी शेवटी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे। आता तुम्हाला स्वयंपाकघरात मजबूत, म्हणजे आता स्वयंपाकघरात देखील कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले की या निर्णयामुळे गरीब कुटुंबाचा स्वयंपाकघराचा संपूर्ण जो काही खर्च आहे तो आता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे, अशी माहिती देखील या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या स्वयंपाकघरामध्ये वस्तू मिळणार आहेत, त्यामध्ये साखर असेल, मीठ असेल, चणा असेल, डाळ असेल आणि काही राज्यामध्ये तुम्हाला गोड तेल, खाद्यतेल देखील या ठिकाणी दिलं जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितलेले आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या गोष्टीचं नियोजन या ठिकाणी तुमच्या कुटुंबात, म्हणजे तुमच्या किचनमध्ये कोणकोणत्या गोष्टी मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणता अर्ज करावा लागणार आहे, तर तुम्हाला गहू आणि तांदूळ तर मिळतच आहे, त्यासोबतच तुम्हाला या गोष्टी मिळवायच्या असतील त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करावा लागणार आहे का, याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आहेत। त्याच्या अगोदर आता सरकारने, आपल्या केंद्र सरकारने कोणता चौथा नियम या ठिकाणी लावण्यात आलाय तो म्हणजे महिलांना। आता महिलांसाठी देखील सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। चौथा नियम या ठिकाणी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तुम्हाला रेशन कार्डवर नोंद असलेल्या महिलेच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं म्हटलेलं आहे। बघा, महिलांचं सक्षमीकरण, एका कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांची नावं असतील तर त्यांना प्रत्येक महिलांना स्वतंत्र लाभ या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून देखील भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे। आता नियम क्रमांक 5 काय सांगतोय बघा, ऑनलाईन रेशन कार्ड। आता 5वा नियम म्हणजे ऑनलाईन रेशन कार्ड। आता नवीन रेशन कार्ड काढण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे। तुम्ही पाहत असाल, पहिलं रेशन कार्ड काढण्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र काढण्यासाठी 15 दिवस जायचे, त्यानंतर तुम्हाला तहसीलदार कार्यालय येण्यासाठी जवळजवळ 15 महिन्याभर हेलपाटे मारायचे आणि त्यानंतर 4 ते 5 महिन्याने रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये यायचे। पण जी काय सिस्टीम आहे ते आता पूर्णपणे बंद होऊन तुम्हाला ऑनलाईन रेशन कार्ड इथून पुढे दिलं जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेले आहे। त्यामुळे तुमचं फिंगरप्रिंट आधारित EKYC बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं नियम क्रमांक 7 काय सांगतोय बघा, तर या निर्णयामुळे बनावट आणि दुहेरी लाभ घेणाऱ्यावर पूर्णपणे या ठिकाणी आळा बसणार असल्याची माहिती केंद्र सरकारने आता सांगण्यात आलेलं आहे। आता दुसरा महिलांसाठी कुठला फायदा ते देखील जाणून घेऊया, ते म्हणजे आता रेशन कार्डच्या आधारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला योजना या 2 अंतर्गत तुम्हाला गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देखील दिलं जाणार आहे। त्यासोबत तुम्हाला चूल आणि रेग्युलेटर देखील या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेला आहे। याचा देखील लाभ कसा घ्यायचा याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जनधन खाते देखील अतिशय महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनधन खाते, आधार आणि रेशन कार्ड तुम्हाला लिंक करण्याचे आवाहन या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला 1000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, तुमच्या घरामध्ये 3 महिला असतील, 4 महिला असतील, तर अशा चौघींना जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि तुम्हाला महिन्याला 4000 रुपये घ्यायचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती जे काही तुमचं जनधन खातं आहे ते तुमचं रेशन कार्डला लिंक ठेवायचं आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे, आधार कार्ड देखील त्या ठिकाणी लिंक ठेवण्याचं काम या ठिकाणी करायला सांगितले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे। आता ई श्रम कार्ड धारकांना, आता तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर असलेल्या कामगारांना देखील रोजगार देखील दिला जाणार आहे, त्यासोबतच विमा देखील दिला जाणार आहे आणि सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये
प्राधान्य देखील सगळ्यात अगोदर दिलं जाणार आहे। म्हणजे तुमच्या गावामध्ये एखादं काम आलं असेल, सरकारी काम आलं असेल आणि तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जाणार आहे आणि तुम्हाला हजेरी आहे ती काही सरकारची हजेरी असते त्याप्रमाणे पगार देखील दिला जाणार आहे। ते आता तुमच्या गावामध्ये एखादा तलाव आला असेल, एखादा शेततलाव आला असेल, एखादा नाला आला असेल, एखादं सरकारी कोणतंही काम येऊ द्या आणि त्याचं काम तुम्हाला सगळ्यात अगोदर दिलं जाणार असल्याची माहिती आता सरकारकडून दिलं जाणार आहे। त्यामुळे गावातल्या गावात ई श्रम कार्ड असल्यामुळे तुम्हाला रोजगार देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः केलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही कार्ड तुम्हाला एकत्र करावे लागणार आहेत। आता कोणती तिन्ही कार्ड एकत्र करावे लागतात ते देखील सांगतो। तुमचं जनधन कार्ड, नंतर तुमचं पाहिलं तर ई श्रम कार्ड आणि दुसरं पाहिलं तर रेशन कार्ड हे तुम्हाला एकत्रित लिंक करून नवीन राष्ट्रीय प्रणाली या ठिकाणी तयार केली जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी स्वतः सांगितलेले आहे। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये 1,000 रुपयाची आर्थिक मदत देखील केली जाणार असल्याची माहिती देखील आता त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जर अनेक महिला तुम्ही पाहत देखील असाल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर 1500 रुपयाचा लाभ घेत असाल तर तरी देखील या ठिकाणी तुम्हाला महिलांना दुसरे 1000 रुपये या ठिकाणी दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। तर तुम्हाला जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घेत असाल 1500 रुपये आणि तुम्हाला रेशन कार्डवरून जर तुम्हाला 1000 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज करावा लागणार आहे त्याची देखील सविस्तर डिटेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्यवसायासाठी देखील या ठिकाणी मदत करण्याचं आव्हान, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला व्यवसायासाठी देखील या ठिकाणी मदत करणार असल्याची माहिती आता सरकारकडून समोर आलेली आहे। आता या रकमेच्या सहाय्याने तुम्हाला व्यवसाय सुरू केल्यास पुढील टप्प्यात तुम्हाला 1 लाखापर्यंत कोणतंही व्याज न घेता कर्ज मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याच्यावर देखील विचार सुरू आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, ग्रामीण आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी या सर्व योजना ग्रामीण आणि गरीब भागातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचं तज्ञ देखील अनेक सांगत आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशाचे जे काही रेशन कार्ड धारक आहेत तर आता त्याच्या मार्फत नरेंद्र मोदीचं धोरण काय आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेशन कार्डला युनिव्हर्सल बेनिफिट आयडी बनवण्याचा सरकारचा विचार देखील आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून समोर येत आहे। आता नागरिकांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी आपलं रेशन कार्ड अपडेट करावं, ई-केवायसी पूर्ण करावी आणि जनधन कार्ड जे काही खातं आहे ते सक्रिय ठेवा असं आवाहन देखील आता राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे। तुम्ही उशीर केल्यास कोणकोणत्या गोष्टीला तुम्हाला मुकावं लागतं, तुमचं नुकसान होऊ शकतं ते देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर तुम्ही जर वेळेत कागदपत्र अपडेट न केली तर तुमच्या भविष्यातील जे काही लाभ आहेत, तुम्हाला गहू तांदळाचा लाभ असेल, किराणा मालाचा लाभ असेल, त्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, तेल असेल, गोड तेल असेल, जे काही आता सरकार तुम्हाला दिलं जाणार आहे तर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जे वेळेत तुम्ही कागदपत्र अपडेट न केल्यास त्यामध्ये पाहिलं तर रेशन कार्ड, तुम्हाला रेशन कार्डची ई-केवायसी करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला जनधन खातं सक्रिय ठेवावं लागणार आहे। याची संपूर्ण कामे तुम्हाला करावी लागणार आहेत। हे कामे तुम्ही नाही केली तर तुम्हाला जे काही आता लाभ देते सरकार त्या लाभापासून वंचित देखील राहावं लागणार आहे असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता या घोषणेमुळे देशभरात आणि महाराष्ट्राच्या गावापासून शहरामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे गरीब आणि कुटुंब आत्मनिर्भर होतील असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि एकूणच पाहायला गेले तर 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारे हे बदल देशातील कोट्यवधी आणि कुटुंबाच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल ठरणार आहेत। ही होती आत्ताची सविस्तर ब्रेकिंग न्यूज। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त जे का आपलं संभाजी अर्जुन तोराळ युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल, त्यामध्ये पाहिलं गेलं तर आपण सगळ्यात अगोदर महाराष्ट्राचा आवडीचा खेळ ते म्हणजे बैलगाडी शर्यत, त्यानंतर शेतकऱ्याच्या ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, नंतर PM किसान योजना असेल, नंतर तुमच्याकडे घरात रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डच्या बाबतीत देखील अपडेट आपण वारंवार देत असतो। तुमच्याकडे बँक खाते असेल तर बँकेचे देखील जे काही नवनवीन नियम लागतात त्या नियमाची देखील माहिती या ठिकाणी आपण देत असतो। दुसरं पाहायला गेलं तर जे काही शेतकऱ्याच्या योजना आहेत, शेळीपालन असेल, मेंढीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, या सर्व योजना आपण चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे जर चॅनलवर तुम्ही रेशन कार्डच्या बाबतीत माहिती ऐकत असाल आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल
तर चॅनेलला जे आपलं संभाजी अरुणतुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील जास्तीत जास्त तुम्ही विसरू नका। आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे दुसऱ्या लोकांना, तुमच्या शेजारच्या नातेवाईकांना, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करण्याचा देखील तुम्ही नक्की प्रयत्न करा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।